नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेमध्ये आज आपण पाहतोय की सगळेजण बाहेरच असतात. पद्मा, शिवनाथ, भास्कर आता तिथे ते भांडण करत असतात. तेवढ्यातच दूधवाला येतो आणि तो शिवनाथच्या घराच्या साईडने येतो. तर आता शिवनाथ दूधवाला तिथेच उभा राहतो. मग शिवनाथ त्याला विचारतो की ए लेका, तुला दूध कुठे घालायचं आहे? त्यावेळेस तो दूधवाला म्हणत असतो की पलीकडच्या घरात. मग शिवनाथ म्हणत असतो की पलीकडच्या घरात दूध घालायचंय ना, मग अलीकडे काय करतोय? पट्टी दिसत नाही का तुला? जा तुझी सायकल पलीकडे लाव. त्यावेळेस तो दूधवाला म्हणतो की अहो मालक, फक्त एकाच मिनिटाचं काम आहे, लगेच जाऊन येतो. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की अरे तुझं एका मिनिटाचं काम आहे, पण आमचं 25 वर्षाचं वैर आहे, त्याचं काय करायचं? आम्हाला अजिबात चालत नाही या पट्टीच्या अलीकडे गेलेलं किंवा पलीकडे गेलेलं. जा पलीकडे जाऊन घाल. मग लगेच तो दूधवाला चाललेला असतो. त्यावेळेस भास्कर त्या दूधवाल्याला अडवतो आणि म्हणत असतो की अजिबात तिथून सायकल हलवायची नाही, बघतोच हा काय करतोय ते. मग आता तो जो दूधवाला असतो तो घाबरतो. आता ह्यांचं ऐकायचं का ह्यांचं ऐकायचं? तो आता एकाच जागेवरती उभा राहतो. पद्माला सुद्धा आता हे पाहून खूप छान वाटत असतं की आता आम्हीच जिंकणार म्हणून. तर आता इकडे शिवनाथला खूपच राग येतो. मग शिवनाथ म्हणतो की बरं ठीक आहे, नाही जात ना तू? मग आता शिवनाथ थोडासा पाठीमागे जातो आणि पायाने जोरात आता ती सायकल पलीकडच्या साईडला पाडतो आणि त्यामुळे सगळं काही सांडतं. आता हे पाहून भास्कर आणि पद्माला खूपच राग येतो. मग आता भास्कर शिवनाथवरती आता धावून चाललेला असतो. तर पद्मा त्याला अडवते आणि म्हणत असते की नको जाऊ. आता गावकरी सगळेच आता घाबरलेले असतात. गोपाळ सुद्धा इथे खूप घाबरलेला आहे. मग हे सगळं पाहते आता तिकडून उमाला आता खूप वाईट वाटतं. म्हणते की झालं सुरू, आता या दोघांची भांडणं कधी संपणार आहेत काय माहिती. मग आता तसं दूध त्याने लातन मारल्यानंतर तो तिथून निघून जातो. आता तो तिथून निघून गेल्यानंतर दूधवाल्याला खूप वाईट वाटलेलं असतं. तर आता उमाच्या जवळ जातो आणि उमाला म्हणत असतो की उमा, त्या दूधवाल्याचं म्हणजे गोपाळचं माझ्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे, त्याच्या दुधाचे पैसे द्या. तर उमा आता हो म्हणून आता उमा त्याचे पैसे द्यायला आलेली असते. इकडे आता पद्मा आणि भास्कर सुद्धा रागाने आतमध्ये निघून गेलेला असतो. मग उमा आता त्या दूधवाल्याच्या जवळ येते आणि म्हणत असते की गोपाळ, हे घे तुझे पैसे, दूध जे तुझं सांडलेलं आहे त्याचे हे पैसे घे. त्यावेळेस गोपाळ म्हणत असतो की नाही नाही मालकीनबाई, नको पैसे. अहो तुमचा धनी तसा मनाने लय चांगला आहे. त्याचा राग सुद्धा त्या गावाला माहिती आहे. राग पण त्यांचा लय डेंजर आहे, तेवढेच ते प्रेमळ सुद्धा आहेत. असू द्या, नको मला पैसे. तर ती म्हणत असते की नाही रे नाही बाबा, तुझं नुकसान झालेलं आहे, असू दे, हे तुझ्या नुकसानाचेच पैसे आहे. मग तेवढ्यात आता उमाला तिकडून शिवनाथ आवाज देतो, उमा ओ उमा इकडे या. मग उमा म्हणत असते की हे घे पैसे आणि पैसे देऊन आता उमा तिथून आतमध्ये निघून जाते. तर आता आतमध्ये इकडे सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. श्री, वेदा, सगळे त्यांचा दुसरा भाऊ आता सगळेच बसलेले असतात. तर मग श्री उमाला म्हणत असतो की आई, अगं राघव अजून आलेला नाहीये, काय करायचं? त्यावेळेस उमा श्रीला म्हणत असते की गप्प बस, शांत बस, आप्पा आलेत ना, आता शांत बस, मी करते बरोबर. तर शिवनाथ तिकडून येतो आणि पाहतो तर राघव त्याच्या जागेवरतीच नसतो. मग शिवनाथ उमाला म्हणत असतात की उमा, राघव कुठे गेलेला आहे? अजून का तो नाश्ता करण्यासाठी आलेला नाही? त्यावेळेस उमा आता थोडीशी घाबरलेली असते, पण म्हणते की अभ्यास, अहो रात्रभर जागून तो अभ्यास करतोय. मग आता शिवनाथ म्हणत असतो की काय अभ्यास आणि राघव, हे कसं शक्य आहे? त्यावेळेस ती म्हणते की हो खरंच खूप अभ्यास केला त्याने, म्हणून आता त्याचा डोळा लागला हो. त्यावेळेस तो म्हणतो की उमा, अगं मी रात्री पाणी प्यायला उठलो होतो तर चांगला घोरत पडला होता की. तर ती म्हणत असते की अहो लागला असेल व थोड्या वेळासाठी डोळा, पण आता त्याला कळतं उमा खोटं बोलत आहे. मग लगेच शिवनाथ वेदाला म्हणत असतात की ती छडी इकडे दे. तर आता वेदा पहिल्यांदा उठतच नाही, पण आप्पा जोरात ओरडल्यामुळे ती आता छडी घेते आणि शिवनाथच्या हातामध्ये देते. मग शिवनाथ तो छडी घेऊन आता राघवच्या रूमकडे जातो. सगळेजण त्याच्या पाठीमागे ओरडत जातात, आप्पा थांबा, आप्पा थांबा म्हणून. पण आता शिवनाथ खूपच चिडलेला असतो. तर आता आतमध्ये जातो आणि म्हणत असतो की राघव उठलं बरं, किती उशीर झालेला आहे, किती वेळा सांगितलं सगळे नियम पाळायचे म्हणून. पण राघव काही हलतच नाही, कारण तिथे राघव नाहीये. शिवनाथ आता खूप ओरडत असतो, पण तो काही उठतच नाही. मग शिवनाथ त्याला काठीने असं डवचत असतो, पण तरी सुद्धा तो उठत नाही. इकडे उमा आणि सगळेच जण आता घाबरलेले असतात, आता काही खरं नाही. मग शिवनाथ म्हणत असतो की थांब, हा ना असा ऐकणारच नाही, म्हणून आता ते त्याच्या अंगावरचं पांघरून काढतात. तर आता अंगावरचं पांघरून काढताच तिथे त्यांना उषा दिसतात. आता उषा दिसल्यामुळे शिवनाथला इथे धक्काच बसतो. तर सगळेजण आता डोळे झाकून घेतात, म्हणतात आता काही खरं नाही. उमा तर इकडे खूपच घाबरलेली असते आणि तोंडालाच
हात लावून म्हणत असते की अय्यो, आणि मग स्वतःच म्हणत असते की उषा, कारण आता शिवनाथ तिच्याकडे रागाने बघत असतो. मग आता शिवनाथ म्हणत असतो की कुठे गेला हा. त्यावेळेस उमा म्हणत असते की उषा ठेवून कुठे गेला, काय रे ह्या उषा कुणी ठेवल्या आणि राघव कुठे गेला. आता ती त्या दोघांना विचारते. मग ते दोघे जण आता आईकडेच बोट करतात. मग उमा खूपच घाबरलेली असते आणि म्हणत असते की हा राघव ना कधीच सुधारणार नाही, कुठे गेला, काय करायचं याचं. आता तिला काही बोलावं तेच कळत नाही. मग शिवनाथ म्हणत असतो की झालं सगळ्यांचं, आता त्याला शोधायचं का कुठे गेलेला आहे ते. थांब, आता ह्याला ना गावात जाऊन चांगला धोपटूनच घरी घेऊन येतो. आता वेदा सगळेच आता इथे खूप घाबरलेले असतात आप्पांच्या रागाला. तर दुसरीकडे पद्माताई शिरोळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असेच बॅनर सगळीकडे गावात लावलेले असतात. त्यावेळेस मामा राघवला म्हणत असतात की अरे, सगळीकडे पद्माताईचेच बॅनर लावलेले आहेत, मग हे आपले बॅनर कुठे लावायचे. त्यावेळेस आता राघव आता स्माइल करतो आणि म्हणत असतो की बघूया की काहीतरी आठवूया कुठे लावायचे ते. त्यावेळेस आता तो विचार करत असतो आणि त्याला एक आयडिया येते, म्हणून तो म्हणतो की सुचलं, तेही आपल्या स्टाईलने. मग मामा म्हणत असतात काय रे, काय सुचलं. मग तो एकदा त्या बॅनरकडे बघतो आणि मामाला म्हणत असतो की आपला बॅनर इथेच लावायचा. मग आता मामा म्हणतो की इथे, अरे ते कसं शक्य आहे. त्यावेळेस म्हणतो की कसं काही शक्य नाही, सगळं काही शक्य आहे. मग तिथल्या एका माणसाला तो बोलवतो आणि म्हणत असतो की हा बॅनर घ्या आणि हा बॅनर इथेच लावायचा. तो माणूस सुद्धा लगेच आता तो बॅनर घेतो आणि लावायला लागतो. मग मामा म्हणत असतो की अरे वा, काय कमाल आहे. आता हा बॅनर आउट आणि आपला बॅनर इन असं म्हणून आता तो खूप खुश झालेला असतो आणि म्हणत असतो की काय रे राघव, तुला एकदम मस्त आयडिया सुचलेली आहे. मग राघव म्हणत असतो की मग आपल्याला नाही सुचणार तर मग कोणाला सुचणार, असं म्हणून ते दोघे जण आता खुश होतात. तर उमा आणि शिवनाथचा सुद्धा बॅनर लावून झालेला असतो आणि बॅनर पाहून राघव म्हणत असतो की अरे काय झकास दिसतोय वे बॅनर हा आपला. मग मामा सुद्धा म्हणत असतो की हो, एकदम मस्त बॅनर दिसतोय. तर तिकडून आता अनु आलेली असते. अनु म्हणजे आता ती भास्करची मुलगी आहे आणि आता ती पाहते तर तिकडे आता तिला उमा आत्या आणि शिवनाथचा बॅनर लावलेला दिसतो आणि तिच्या पद्मा आत्याचा बॅनर खाली पडलेला दिसतो. म्हणून ती खूपच चिडते आणि म्हणत असते की ह्या चिरकुटला तर ना मी आता सोडणारच नाही, लय उड्या मारतोय काय, माझ्या त्याचा बॅनर खाली पाडला की काय, थांब आता ह्याला दाखवतेच, असं म्हणून आता ती स्कूटीवरून खाली उतरते आणि तिथल्या गाडीची पिनने हवा सोडायला लागते. आता हे दोघे जण हवेचा आवाज येतो म्हणून पाठीमागे बघतात तर ही आता हवा सोडत असते. त्यावेळेस आता तो म्हणतो की पावडरचा डब्बा काय करते हे तू. त्यावेळेस ती म्हणते की दिसत नाही का काय करते ती, आणि मला पावडरचा डब्बा अजिबातच बोलायचं नाही, कळलं का चिरकुट्या. तर आता तो म्हणतो की पावडरचा डब्बा नाही, तू अख्खा लिपस्टिक लाली टिकली सगळ्याचा कारखाना आहे, खंडीभर मेकअप थापून आलेली आहे. मग ती म्हणते की माझ्या मेकअपवर जायचं नाही, काय रे तुला असं बोलायला कोणी सांगितलं, गप्प बस. आणि माझ्या आत्याचा बॅनर काढून इथे हा बॅनर का लावलेला आहे. त्यावेळेस तो म्हणतो की का लावलाय म्हणजे अख्ख्या गावात तुमच्या आत्याचाच बॅनर आहे, आमचा बॅनर नको का. तर ती म्हणते की मग काय तुला हीच जागा मिळाली का. तर ती म्हणते की तो म्हणतो की मग कुठे जागा राहिली नाही, हो आम्हाला हीच जागा मिळाली, कारण ह्या बॅनरवरतीच आमचा बॅनर छान वाटत होता. तर ती खूपच चिडते आणि म्हणत असते की आता जा घरी, कसं जायचंय ते. त्यावेळेस आता ते दोघे जण मोठमोठ्यानेच हसायला लागतात. मग आता ती म्हणते की का दात काढतोय चिरकुट कुठला. तर तो म्हणतो की अगं पावडरचा डब्बा, कारण ती गाडी आमची नाहीये, माझी गाडी तिकडे आहे. आता ती गाडी पाहून इकडे आता अनुला मात्र खूपच राग येतो आणि ती म्हणते की थांब, मी ना आता तुला सोडणारच नाही, बघ आता मी कशी काय तुझी वाट लावते ते. त्यावेळेस आता इकडे राघव म्हणत असतो की मामा सांग तुझ्या पुतणीला गप्प बसायला. त्यावेळेस ती म्हणते की हा काय माझा काका नाहीये. मग आता मामा म्हणत असतो की का, अगं मी तुझा काका नाहीये, अगं मी तुझ्या बापाचा सक्का छोटा भाऊ आहे. तर ती म्हणते की नाही तू माझा काका नाहीये, तू याच्या घरी राहतो ना, म्हणून तू माझा काका नाहीये. त्यावेळेस मग राघव म्हणतो की हा नको म्हणू काका, तो माझा मामा आहे आणि तो माझ्या घरीच राहणार. तर ती म्हणते की जा, तुझ्या नादीच लागत नाही चिरकुट कुठला, मला ना तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये. त्यावेळेस तो म्हणतो की मला पण तुझ्याशी काही बोलायला हौस नाहीये. मग ती म्हणते की थांब ना, आता ह्याची चांगली वाटच लावते, असं म्हणून ती रागारागाने स्कूटीवरती निघालेली असते. तर राघव सुद्धा आता रागारागाने त्याच्या बाईकवरती निघालेला असतो. दोघेही बरोबरच आता आपापल्या घरी जाऊन पोहोचतात. तर इकडे आतमध्ये सगळेजण आता राघवची वाट बघत बसलेले असतात हॉलमध्ये. आता सगळेच जण खूप घाबरलेले असतात की आता राघव आल्यानंतर आप्पा किती चिडणार आहेत काय माहिती, म्हणून आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यातच तिकडून आता मामा आणि राघव आतमध्ये येतात आणि ते हसत आतमध्ये आलेले असतात, पण आता सगळ्यांना असे सिरियस बघून एकदम ते शांत उभा राहतात. मग लगेचच उमा राघवच्या जवळ येते आणि म्हणत असते की राघव कुठे होता तू आणि सांगून का गेला नाही, किती आम्ही वाट बघत होतो. आता ती नाटक करत
करत असते ओरडण्याचं आप्पांच्या समोर. मग आता ती त्याला म्हणत असते की अरे तुला कळतंय का, परत अजिबात असं करू नको, न सांगता कुठे जातो, सांगून जात जा ना. आणि त्याला डोक्यालाच हात लावून म्हणत असते की जा जा आता पटकन. त्यावेळेस आता हे सगळं पाठीमागून शिवण्यात बघत असतो आणि त्याला माहिती आहे ही आईची वेडी माया आहे म्हणून ही काही ओरडणार नाही. तर मग राघव म्हणत असतो की हो हो आई म्हणून आता चाललेला असतो. तर आता लगेच शिवनाथ म्हणत असतो की थांब. मग ते दोघे जण तिथेच थांबतात आणि शिवनाथ उमाला म्हणत असतो की झालं तुमचं. मग उमा म्हणत असते की हो झालं. मग शिवनाथ म्हणतो की या इकडे येऊन बसा. मग उमा तिकडे जाऊन बसते. त्यावेळेस शिवनाथ आता म्हणत असतो की तुम्ही दोघं काही पाहुणे आहात का, आणि या घरातले नियम तुम्हाला माहीत नाही का. आता शिवनाथ असं म्हटल्याबरोबर राघव गप्पच बसलेला असतो. पण मामांना काहीच कळत नाही काय बोलावं ते म्हणत असतात की हो. पुन्हा म्हणत असतात की नाही नाही पाहुणे नाहीये. त्यावेळेस मग शिवनाथ म्हणत असतो की काय रे राघव, काय चाललेलं आहे हे सगळं. आता राघव काहीच बोलत नाही. मग शिवनाथ म्हणत असतो की राघव मी तुला प्रश्न विचारला त्याचं उत्तर दे. मग राघव म्हणत असतो की हो हो आप्पा, पण तुम्ही खूप सारे प्रश्न विचारले ना, मग मला कळत नाहीये नक्की कोणत्या प्रश्नाचं उत्तर देऊ. आता राघव असं म्हटल्यामुळे इकडे उमाला मात्र आश्चर्यच वाटतं. ती म्हणत असते की गप्प बसतात, पण आता राघव काही गप्प बसत नाही. मग शिवनाथ म्हणत असतो की काय रे असं वडिलांना उलट बोलतात का. मग राघव म्हणत असतो की नाही आप्पा तसं नाही ते. तेवढ्यातच राघवचं लक्ष आता बंटी मामाच्या हातामध्ये असलेल्या वस्तूकडे जातं आणि मग ते म्हणत असतात की त्याच्यामध्ये काय आहे. त्यावेळेस राघव आणि आता मामा खूपच घाबरलेले असतात आणि म्हणत असतात की काही नाही काही. आता दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि म्हणत असतात की काही नाही. मग आता शिवनाथ म्हणत असतो की श्रीधर जा बरं ते काय आहे ते बघून ये. त्यावेळेस श्रीधर खूप घाबरलेला असतो आणि म्हणत असतो की मी. मग शिवनाथ म्हणतो की हो श्रीधर तुझंच नाव आहे ना, जा ना तू जा बघून ये जा. मग श्रीधर म्हणतो की हो हो माझंच नाव आहे असं म्हणून आता तो ते बघण्यासाठी जातो. आता जे ते बांधलेलं असतं ते आता तो खोलतो आणि आता जे काय आहे ते असं वर करून पाहतो. तर आता त्याला दिसतं की हे आई आणि बाबांचा लग्नाच्या वाढदिवसाचा फोटो आहे. मग आता तो खूप घाबरतो आणि ते झाकतो आणि म्हणत असतो की मला ना काहीच कळत नाही हे काय आहे ते. दादा इकडे ये ना, तू बघ ना हे काय आहे ते, तू मोठा आहे ना मग तू येऊन बघ ना हे काय आहे ते. आता इकडे उमा आणि श्रीधरला कळतच नाही की नक्की असं का करत आहे ते. मग आता माधव येतो आणि म्हणत असतो की हा मी बघतो. मग श्रीधर त्याच्या जागेवरती जाऊन उभा राहतो आणि माधव तिकडून येतो. मग माधव आता या दोघांच्या तोंडाकडे बघतो आणि त्याला असं वाटत असतं की नक्की यांनी आता काय गोंधळ घातलाय काय माहिती. म्हणून तो सुद्धा आता ते वर करून पाहतो. तर त्याला सुद्धा आता आई आणि बाबांचा फोटो दिसतो. आता तो फोटो पाहून तो पण खूप घाबरतो आणि मग त्या दोघांना आता तो मानेनेच हलवून म्हणत असतो की आता काही खरं नाही. आणि मग ते झाकतो आणि म्हणत असतो की काही नाही हे मामाच्या कामाचं आहे. मामा एक काम कर, हे तुझा आहे, तुझा घेऊन जा बाहेर. आणि नाश्ता तर मग मामाच म्हणतो की हा नाश्ता बाहेर. मग माधव म्हणतो की हा नाश्ता बाहेरच कर. आता इकडे असं म्हटल्यानंतर शिवनाथ तो मामा बाहेर चाललेला असतो. मग शिवनाथ म्हणत असतो की थांब. मग म्हणतो की तुम्ही सगळेजण जावा बाजूला बसा. मग सगळेजण आपापल्या जागेवरती जाऊन उभा राहतात. तर श्रीधर पुढे येतो आणि आता श्रीधर पुढे आल्यानंतर इकडे राघव आणि मामाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते. आता आप्पांनी जर हा फोटो बघितला तर काही खरंच नाही. पण आता हळूहळू ते पुढे जातात आणि ते बघतात तर वर असं करतात तर पाहतात तर त्या दोघांचा फोटो आहे. आता तो फोटो पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसतो. उमाला तर आता खूप मोठा धक्का इथे बसलेला आहे. आता काही खरं नाही, या राघवने काय आता गोंधळ घातला एवढा मोठा असं म्हणून ती एकदम आश्चर्यचकित झालेली असते. आप्पांना मात्र आता खूपच राग आलेला असतो. ते मग आता सानकन आता राघवच्या कानाखाली मारतात आणि म्हणत असतात की तुला कळत नाही का, 25 वर्ष झालं या घरामध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा होत नाही. तू विसरला का, याच घरामध्ये राहतो ना, तरी देखील असं का केलंस तू. तुझ्या आईला त्रास होतो हा दिवस आठवला की, आणि तू असं कसं काय वागू शकतो. त्यावेळेस राघव म्हणत असतो की आप्पा हे तुमचं म्हणणं आहे, कधीतरी आईला सुद्धा विचारा की कदाचित तिला हा दिवस साजरा करायचा असेल. अहो आजच्याच दिवशी ती सगळ्यांचा विरोध पत्करून तुमच्या बरोबर आली होती. तिच्याही काहीतरी आठवणी असतील आणि मग तिला हा दिवस साजरा करायचाच असेल की. उमा आता राघवला शांत बस म्हणत असते पण राघव काही शांत बसत नाही. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की गप्प बस रे, तुला काय कळतंय का. अरे
आता तू शिकवणार का मला हिच्या मनाचा विचार करायला तू शिकवणार? अरे 25 वर्षापूर्वी जो त्रास झाला होता तो त्रास आजच्या दिवशीच आठवून होतो ना, त्या जखमा आजच उकल्या जातात ना, त्या जखमा आजच दुखतात. तर तो म्हणतो की पण आप्पा एकदा आईला विचारा ना, आईच्या मनाचा विचार करा, आईला एकदा विचारून तरी बघा. त्यावेळेस तो म्हणतो की गप्प बस, आणि आता तू बापाला शिकवणार, बापाला? असं म्हणून आता शिवनाथ तो फोटो घेतो आणि खूपच रागारागाने त्याच्यावरचं जे लाल कापड असतं ते फेकून देतो. आता सगळेच जण खूप घाबरलेले आहे तिथे. आता आप्पा काय करतील आणि काय नाही म्हणून. मग आता शिवनाथ तो फोटो घेतो आणि रागारागाने आता घराच्या बाहेर निघतो. आणि मग सगळेच जण आप्पा थांबा ना, अहो थांबा ना असं म्हणत आता सगळेच जण त्याच्या पाठीमागे जातात. इकडे मात्र दुसरीकडे पद्मा आत्याचा पण वाढदिवस साजरा करायचा चाललेलं असतं. सगळेजण तयार झालेले असतात. अनुने आता केक आणलेला असतो आणि म्हणत असते की हॅपी बर्थडे आज तू, असं म्हणून आता पद्माच्या पुढे तो केक नेतात. आणि मग छाया म्हणत असते की वंश धरा केक कट करा. आता ती केक कट करणार असते. इकडे मात्र शिवनाथ आता खूपच रागारागाने बाहेर आलेला आहे आणि तो फोटो एकदम असा जोरात फेकून देतो पलीकडच्या घरामध्ये. आणि तो जोरात फोटो असा फेकून दिल्यामुळे ते खिडकीतून डायरेक्ट जाऊन पडतो तो पद्माच्या केकवरती. आता पद्माचा केक पूर्णपणे खराब झालेला आहे आणि सगळा बर्थडेचा सत्यानाशच झाला तिच्या. आणि सत्यानाश झाला ते वेगळंच, पण तो फोटो कुणाचा? तर तो फोटो उमा आणि शिवनाथचा. आणि तो फोटो पाहून तर त्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळ्यांची असं म्हणजे एकदम चिडचिड व्हायला लागते. पद्माला तर आता काय करावं आणि काय नाहीच होतं. एकदम अशी पद्मा चिडलेली आहे. आणि प्रेक्षकांनो, मग आजचा हा भाग येथेच संपलेला आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की आता दोन्ही कुटुंब बाहेर आलेले असतात. तेवढा शिवनाथने आता डेंजर राडाच केलेला आहे. मग सगळेजण बाहेर येतात. तर आता जो पद्मा आणि शिवनाथचा, उमा आणि शिवनाथचा जो फोटो असतो तो आता भास्कर जाळून टाकतो तिथेच. आणि त्याचबरोबर आता मग काही आता ते उमाला बोलत असतात. तर शिवनाथ म्हणत असतो की माझ्या उमाला काही बोलायचं नाही. मग ती म्हणत असते की बोलणार, तुझ्या बायकोलाच बोलणार, कारण तिच्यामुळे माझा सगळा आनंद उद्ध्वस्त झालेला आहे. तिच्या अशा भिकारड्या चाळ्यांमुळे, भिकाऱ्या डोहाळ्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. मला बिनलग्नाची आयुष्यभर राहावं लागलेलं आहे आणि त्यामुळे मी तिलाच बोलणार, कारण तिने माझा आनंद हिरावून घेतलेला आहे. आता हे ऐकून उमाला खूप वाईट वाटत असतं. तर शिवनाथ सुद्धा आता खूपच रागाने पद्माकडे बघत असतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आता उद्याचा राडा पाहायला आपल्याला खूपच मज्जा येणार आहे. तर आता शिवनाथ जिंकणार का उमा जिंकणार, का राघव आता यावर्षी यांचा ॲनिव्हर्सरी यांची सेलिब्रेट करूनच राहणार, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे.